देव आहे कुठे, देवाला शोधण्यासाठी जावं कुठे, कुठे गेल्याच्या नंतर आम्हाला देव भेटेल, हा प्रश्न अनेकांना पडतो. देवाला पाहण्यासाठी कुठेच जायची गरज नाही. पंढरपूरला जाऊ नका, काशीला जाऊ नका, गळ्यामध्ये माळ घालू नका, काहीच करू नका, तरी सुद्धा देव तुम्हाला भेट द्यायला येईल. फक्त एकच करा, ठाईची बैसुनी करा एक चित्त. ठाईच बसा, इथेच बसा, एक चित्त करा, आवडी अनंत आळवावा. जो आवडीचा आहे त्याला आपल्या जवळ, तो तुम्हाला शोधत इथे येतो. आणि दुसरी गोष्ट, पुन्हा जर देवाला आपल्या जवळ बोलवायचं असेल, एकच काम करा. मी नेहमी सांगतो, गळ्यात माळ घालू नका. गळ्यात माळ घातल्यानं देव भेटत नाही. तुम्ही म्हणसान महाराज तुम्ही काहून घातल्या मनगटासारख्या. गळ्यात माळ घातल्यानं देव भेटत नाही. गळ्यातली माळ जर शुद्ध असेल, पवित्र असेल, तरच देव भेटतो. नाही तर गळ्यात माळ घातली आणि मनामध्ये जर त्या देवाच्या विषयी प्रेमच नसेल, तरी देव भेटत नाही. पंढरपूरला गेल्यानं देव भेटत नाही. पंढरपूरला गेल्यानं जर देव भेटला असता तर लाखो लोक पंढरपूरला जातात, सगळ्यांनी देवाला घरी घेऊन आले असते. उलट पंढरपूरला जाणारे फजिता करून येतात. एक म्हातारी पंढरपूरला गेली आणि बिस्किट पोत भरून बिस्किट घेऊन घरी आली. देव आणायला नाही गेली, ती बिस्किट आणायला गेली. काय उपयोग आहे पंढरपूरला जाऊन? काशीला जाऊनही देव भेटत नाही. मग तुम्ही म्हणसान महाराज काशीला जाऊन देव भेटत नाही, पंढरपूरला जाऊन देव भेटत नाही, मग देव भेटतो कुठे? हो, देव एकाच ठिकाणी, आपल्याच घरामध्ये. माय बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थासी. आपल्या घरात जर आई आणि वडील आहे, त्यांची जर सेवा केली ना, पुंडलिके काय केले, परब्रह्म उभे केले. पुंडलिकानं काय केलं महाराज? फक्त आई आणि वडिलाची सेवा केली. पांडुरंग परमात्म्याला विटेवर उभं केलं. एक आई आणि वडिलामध्ये देव आहे, आणि दुसरा देव कुठे आहे? सर्वाघटी राम. प्रत्येकाच्या हृदयात देव आहे. सर्वाघटी राम, देहादेही एक सूर्य प्रकाशक सहस्ररश्मी. प्रत्येकाच्या हृदयात देव आहे. पण दुर्दैव असं, मी मुंबईला कीर्तनाला गेलो. अरे भाग्य आहे माझं, माझ्या आई वडिलाची काहीतरी पुण्य आहे. मुंबईच नाही महाराज, हो, मी कोल्हापूर पर्यंत जाऊन कीर्तन करून आलो, आणि याच गावाचं नाव लावून गेलो, नाई गव्हाणकर म्हणून गेलो. हो, हे माझं भाग्य आहे. मुंबईला कीर्तनाला गेलो, 17 मजली घर होतं, 17 मजली. म्हणे महाराज चला ना आमच्या घरी चहा घ्यायला. 17 मजल्यामध्ये चहा घ्यायला गेलो. 17 मजले चढून जायचं, जिन्याजवळ गेलो. एक 40 ते 45 किलो वजनाची म्हातारी त्या जिन्याजवळ झोपलेली होती. म्हणलं का हो, एवढी मोठी हायपाय तुमची सोसायटी, मुंबई सारखं हे मोठं शहर आहे, आणि एवढी मोठी तुमची ही सोसायटी, आणि ही म्हातारी या बिल्डिंग मध्ये, या अपार्टमेंट मध्ये ही 40-45 किलोची इथे म्हातारी, ही म्हातारी पोते टाकून झोपलेली आहे, हे कसं आहे? म्हणे महाराज काय सांगू तुम्हाला, ही माझी आई आहे. म्हणलं का हो, तुम्ही तर सांगता 17व्या मजल्यावर जेवढे फ्लॅट आहे तेवढे माझेच सगळे. म्हणे हो महाराज माझेच आहे. अहो मग म्हातारी या जिन्याखाली या पोते टाकून म्हातारी कोण झोपली? म्हणे महाराज 17 मजले चढून म्हातारीला वर येता येत नाही ना. म्हणलं असं नाही बाबा, जाऊ द्या. म्हणे महाराज आम्ही इथे भाकर आणून देतो, इथेच सेवा करतो. म्हणलं असं नाही. 17 मजले चढून वर गेलो, आणि त्यानं बेल वाजवली दाराची. जशी बेल वाजवली, कुंटल भराची म्हातारी आली. दरवाजा उघडला, पुढून तिनं दरवाजा उघडला. म्हणलं का हो, खाली झोपलेली कोणी? म्हणे माझी आई. मला ही दरवाजा उघडलेली कोणी? म्हणे बायकोची आई. म्हणलं खरे, अरे 45 किलोची तुझी म्हातारी जिना चढून वर येते, ही कुंटल भराची आली कशी? म्हणे लिफ्ट ना आणली. अरे म्हणलं ती लिफ्ट एखाद्या दिवशी तुटन आणि तुझ्याच बोकांडी पडन. जर घरात आई वडील वागवायची जर लाज वाटत असेल, हो, जीवन काय कामाचं आहे महाराज. एकच लक्षात घ्या, माय बाप आणि म्हातारी माणसांचा जो आशीर्वाद मिळतो ना, तो आशीर्वाद कुठेच जगामध्ये कुठेच मिळत नाही. आणि अजून मी एक गोष्ट सांगतो, माय बापाची सेवा सर्वतोपरी ठेवा. गळ्यात माळ नाही घातली तरी चालेल, पण गळ्यात माळ घातली तर त्याचा सारखा भाग्यवान दुसरा कोणीच नाही. म्हणून गळ्यामध्ये माळही घाला, आई वडिलाची सेवा तर नक्कीच करा. आणि अजून एक करा,
चांगल्या कामाला पैसे खर्च करा, वाईट कामाला तर भरपूर पैसे खर्च होतात. श्रीमंत माणूस आला माझ्याकडे, म्हणला महाराज बघा ना आम्ही काय करतो. म्हणलं काय करतात? अभिमान झालेला होता, पैशाचा गर्व झालेला होता. माणसाची परिस्थिती बसेल राहत नाही. आज माणसाची बिकट परिस्थिती, पण कर्म चांगले असू द्या, उद्या माणसाची परिस्थिती बदलते. श्रीमंत माणूस माझ्याकडे आला, म्हणला महाराज अहो काय कीर्तन करता? अरे आमचं बघा कसं आहे. म्हणलं काय आहे? आमच्याकडे श्रीमंती बघा केवढी आहे, 2-2 कारखाने आहे. अरे मला तुझे कारखाने काय करतात? महाराज आमच्या कारखान्यामध्ये आम्ही इकून ऊस टाकतो, तिकून साखर बाहेर काढतो. अरे म्हणलं तुझ्यापेक्षा मोठा कारखाना मी चालवतो. म्हणलं महाराज तुमच्याकडे कशाचा कारखाना आहे? अरे म्हणलं आम्ही असा कारखाना चालवतो, इकून दुर्जन टाकतो तिकून सज्जन बाहेर काढतो, तो हा कारखाना आमच्याकडे आहे. हो नाही का? आणि तो कारखाना चालवण्याचं भाग्य मला तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आज 250 पोरं आहे माझ्याकडे, तुमच्या आशीर्वादाने. मी तुमच्यातलाच आहे. हे छोटंसं कार्य उभं केलं बघा ना. जो इथे मृदुंग वाजवतोय त्याला तुम्ही ओळखलं नसल, पण तो अमोल आहे, सूर्यबांधाजीचा नातू आहे. किती गोड पखवाद वाजवला त्यांनी. 2च वर्ष झाले त्याला माझ्याकडे येऊन. 2 वर्ष अगोदर तो दगड घेऊन मागं लागायचा. तुम्हाला सगळ्याला माहिती आहे, एखाद्यानं जर बोललं तर दगड उचलून तो त्याच्या मागं लागायचा. हो. दुसरा नमुना आहे, हा मंगलसिंगचा मुलगा आहे. हो नाही का? कुणालचा साला. आता ओळखला असेल तुम्ही त्याला.